नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे। मैत्रिणींनो, आज तुम्हाला माहिती देणार आहे की 36 साईजचा ब्लाऊज पेपर पॅटर्न ठेवून आपण दोन प्रकारचे जे ब्लाऊज आहेत, म्हणजे दोन कस्टमरचे ब्लाऊज आहेत, ते कशा पद्धतीने मी कट करणार आहे ते तुम्हाला आज मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जेणेकरून तुमचाही ते ज्या महिलांनी पेपर पॅटर्न घेतलेले आहेत माझे त्यांनाही खूप सोपं म्हणजे होईल की कशा प्रकारे एकाच साईजची जी 36 साईज आहे त्याच्यावरूनच आपण किती 36 साईजच्या महिला आहेत त्यांचे ब्लाऊज जे आहेत ती कशा प्रकारे कमी जास्त करून किंवा त्यांच्या ब्लाऊजवरून मापे घेऊन कशा पद्धतीने कमी जास्त करायचं आहे हे सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, जेणेकरून मी जे जे माहिती सांगणार आहे ते तुम्हाला व्यवस्थित अशी समजली पाहिजे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि ज्यांना कोणाला ब्लाऊज पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे। आणि आपल्याकडे सर्व प्रकारचे ब्लाऊजची पेपर पॅटर्न आहेत। कटोरी ब्लाऊज, प्रिन्स कट, फोर टक्स, स्टँड कॉलर, बोट नेक हे असे विविध प्रकारचे आपल्याकडे पेपर पॅटर्न आहेत। ज्यांना कोणाला पाहिजे आहेत, ऑर्डर करायचे असेल तर खाली व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे। सर्व तुम्हाला माहिती जी आहे ती तिथे मिळून जाते। आपले पेपर पॅटर्न ऑल महाराष्ट्रात येत असतात। जिथून तुम्ही व्हिडिओ पाहत आहे तिथपर्यंत तुमच्यापर्यंत जे ब्लाऊज पेपर पॅटर्न आहेत ती आपले लांब लांब गेलेले आहेत आजपर्यंत। तुम्ही हे ऑर्डर करू शकतात आणि तुमचे कस्टमर चे ब्लाऊज शिवत असताल तर कस्टमरमध्ये तुमच्या वाढ होईल, तुमच्या कामात फास्टमध्ये जास्त वाढ होईल, किंवा तुमचे काम जे आहेत 1-2 ब्लाऊज तुम्हाला जर होत असतील तर तिथे तुमचे 4-5 ब्लाऊज दिवसाचे होऊ शकतात। इतकं सोपं काम होणार आहे, कारण मी माझे कस्टमरचे जे कामे आहेत ती पेपर पॅटर्नवरून तुम्हाला नेहमी दाखवत असते। इथून मागेही व्हिडिओ पाहिले नसतील तर पाहू शकता तुम्ही की तिथे मी कशा प्रकारे मी ब्लाऊज पेपर पॅटर्न वापरून कस्टमरचे ब्लाऊज जे आहेत ती कटिंग करत असते। तर चला मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करू आणि तुम्हाला नक्की तुम्ही बिनधास्त ऑर्डर करून पाहायचं आहे, जेणेकरून परफेक्ट ब्लाऊज पेपर पॅटर्न जे आहे ती खूप सारा असं तुमची त्या पेपर पॅटर्नमुळे मदत होणार आहे। त्याच्यासाठी तुम्ही नक्की घ्या आणि घेतल्याच्या नंतर तुमचा रिझल्ट काय आहे ते मला कमेंटद्वारे किंवा मेसेज करून तुम्ही सांगू शकतात। चला तर मैत्रिणींनो, तर इथे पाहू शकतात अशा प्रकारे मी हे 2 कस्टमरचे ब्लाऊज घेतलेले आहेत। तर एकाच मापावरून आपण 2 कस्टमरचे ब्लाऊज जे आहेत ते कशा प्रकारे कट करू शकतात हे तुम्हाला सांगणार आहे। अगदी खूप कमी वेळामध्ये कशा प्रकारे कटिंग करायचे आहेत तर पाहू शकता। 2 इथे मापाचे ब्लाऊज घेतलेले आहेत, तर हे दोन्हीही मी वेगळे वेगळे आहेत, फक्त साईज जी आहे ती 36 साईज आहे। तर अगोदर आपण हा जो ब्लाऊज आहे तो कट करून घेणार। या ब्लाऊजवरचे 2 ब्लाऊज पीस आहेत पाहू शकतात। तर अशा प्रकारे हे 2 ब्लाऊज जे आहेत ते आपण एकावर एक ठेवून घेणार आहेत अशा पद्धतीने। तर हे अशा प्रकारे ठेवलेले आहेत। आता आपण हा कस्टमरचा ब्लाऊज जो आहे तो 36 साईजचा आहे। तर हे 36 साईजचं मी जो मी तुम्हाला पेपर पॅटर्न देत असते त्याच्यामधला हा 36 साईज काढून घेतलेला आहे। साईड पीस घेतलेला आहे, क्रॉस पट्टी घेतलेला आहे, कटोरी घेतलेली आहे, लांब बाही घेतलेली आहे, हाफ बाही घेतलेला आहे। तर याची मी हाफच बाही करणार आहे आणि पाठीचा भाग घेतलेला आहे। तर हाफ बाहीचा माप टाकून आपल्याला व्यवस्थित असे कटिंग करायचे आहे। तर या पद्धतीने अगोदर आपण छातीचा चौथा भाग जो आहे तो मोजून घेणार आहे। तर पाहू शकतात अशा रीतीने आपल्याला छातीचा चौथा भाग जो आहे तो कसा मोजून घ्यायचा आहे तेही तुम्हाला सांगणार आहे। तर ज्या साईडने काजी केलेले असतात, काजा ज्या साईडच्या असतात किंवा हुक ज्या साईडने लावलेले असतात त्या साईडने आपल्याला टेप जो आहे तो असा व्यवस्थित असा मोंड्यापर्यंत व्यवस्थित असा ठेवून पाहायचा आहे। तर पाहू शकता इथे 9 भरलेला आहे। 9 म्हणजे आपला 36 साईजचा चौथा भाग आहे। आता आपल्याला दुसरा गोष्ट म्हणजे उंची चेक करायची आहे ब्लाऊजची। तर हे अशा प्रकारे उंची जी आहे ती तयार उंची 13 आहे। तर आपला हा पेपर पॅटर्न जे आहे ते किती इंचचा आहे पाहायचा आहे। तर हा जो पेपर पॅटर्न आहे तर तयार 13.5
आणि 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. म्हणजे शिलाईसाठी जो आपण भाग घेत असतात, ज्या महिलांचा 13.5 उंची तयार आहे त्यांच्यासाठी हा परफेक्ट आहे. आता या ब्लाऊजची उंची जी आहे ती 13 आहे. तर 13 आहे, तर आपण हा पॅटर्न कशा पद्धतीने कमी करायचा आहे याच्यावरून तुम्हाला सांगणार आहे. तर हे पहा, अगोदर काय करायचं आहे आपल्याला, आहे असं खालच्या साईडने मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने मार्किंग केलेलं आहे. मार्किंग केल्याच्या नंतर काय करायचं आहे आपल्याला, हा पॅटर्न किती इंच खाली सरकवून घ्यायचा आहे आपल्याला, अर्धा इंच खाली सरकवून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही अर्धा इंच सरकवून घेतला तरी चालतो, किंवा तुम्ही आहे असा ठेवायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे आहे असा ठेवायचा आहे आणि अगोदर तुम्ही पूर्ण मार्किंग करून घ्यायचं आहे या पद्धतीने. आता पहा, आता हे मार्किंग केलेलं आहे, आपण इथे पाहू शकतात. या पद्धतीने आपण हे मार्किंग केलेलं आहे. आता इथून आपल्याला काय करायचं आहे, अर्धा इंच या साईडने जरी तुम्ही वरती सरकवून घेतलाय, तुम्हाला पॅटर्न समजत खाली सरकायला येत नसेल, तर तुम्ही अशा प्रकारे खालच्या साईडने अर्धा इंच उंची जी आहे ती मायनस करून टाकायची आहे, म्हणजे कट करून टाकायची आहे आपल्याला. हे पहा, अशा प्रकारे अर्धा इंच आपण माप जे आहे ती घेतलेलं आहे. आणि आता आपण पूर्ण उंची चेक करायची आहे, तर 14 परफेक्ट भरलेली आहे. अशा पद्धतीने आपण हे पाठीमागलचा भाग जो आहे तो आखून घेतलेला आहे. गळा रुंदी जी आहे ती आपण 2.25 आहे तीच आपली ठेवायची आहे. या पॅटर्नची ही गळा रुंदी तेवढीच आहे. आता पाठीचा गळ्याचा भाग जो आहे तोही मोजून घ्यायचा आहे आपल्याला. हे पाठीचा भाग घ्यायचा आहे, इथे ठेवायचा आहे आणि इथून आपल्याला इथे एक मार्किंग करायचं आहे जिथपर्यंत तयार आहे तिथपर्यंत. आणि एक्स्ट्रा आपल्याला शिलाईसाठी गळ्याची पट्टी जॉईंट करण्यासाठी किंवा कमराची पट्टी जॉईंट करण्यासाठी जो भाग लागतो आपल्याला, जितका पाहिजे तितका तुम्ही 1 इंच असो किंवा 1.25 इंच असो तो घ्यायचा आहे. आणि तिथून हा गळ्याचा आकार जो आहे तो आपल्याला आखून घ्यायचा आहे, पॅटर्न ठेवून व्यवस्थित असा. हे पहा, अशा पद्धतीने हा आखून घेतलेला आहे. तसंच आपल्याला काय करायचं आहे, पुढचा भाग जो आहे तोही आपल्याला इथे ठेवून घ्यायचा आहे आणि आहे असा आखून घ्यायचा आहे. मोंडेच्या साईडने आपल्याला काहीच करायची नाहीये, फक्त आपल्याला खालच्या साईडने कमी जास्त करून घ्यायचं आहे. आता इथून आपण अर्धा इंच वरती सरकवून घेणार आहे आणि मार्किंग करणार आहेत. अशा प्रकारे आपण हा भाग जो आहे तो कमी केलेला आहे. आता राहिलेला आहे आपलं कटोरी. आता कटोरी जी आहे ती या पद्धतीने ठेवायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे आणि आहे अशी आपल्याला कटोरी जी आहे ती आखून घ्यायची आहे. तर आपल्याला कटोरी तुम्हाला 3 पीस जर करायची असेल तर आहे अशी ठेवायची आहे. आणि तुम्हाला 3 पीस जर करायची नसेल, तुम्हाला आता इथे उंची कमी केलेली आहे, आता कटोरीची उंची आपल्याला खालच्या साईडने अर्धा इंच कमी करून घ्यायची आहे. हे पहा, अशा प्रकारे आपण खालच्या साईडने अर्धा इंच कटोरीचा भाग जो आहे तो कमी करून घेतलेला आहे. म्हणजे आपण काय केले, खालच्या साईडनेच पूर्ण भाग जे आहे ती कमी करून घेतलेले आहेत. आता राहिलेली आहे आपली बाही. आता बाहीची लांबी जी आहे ती चेक करायची आहे, किती आहे ती पाहायची आहे. तर या बाहीची लांबी आहे 7, तयार 7 आहे. अशा रीतीने हा पॅटर्न जो आहे तो आपल्याला ठेवायचा आहे. आणि जिथे 7 वर मार्किंग केलेले आहे तिथपर्यंत आपल्याला 7. आणि हा साधा ब्लाऊज पीस असल्यामुळे आपल्याला दुमडपट्टीसाठी हात शिलाईसाठी 1 इंच लागतं. म्हणजे आपल्याला 7 मध्ये 1 इंच मिळवल्याच्या नंतर किती होतो, 8. आणि शिलाई मार्जिनसाठी जॉईंट करण्यासाठी अर्धा इंच म्हणजे 8.5ची आपल्याला बाहीची लांबी जी आहे ती घ्यायची आहे. हे 8.5 वर आपण लांबी घेणार आहे.
तर आपण कितीवर मार्किंग केली ती 8.5 वर. तर आपल्याला काय करायचं आहे, हा पुढचा जो भाग आहे तो किती शिल्लक राहिलेला आहे हे चेक करायचं आहे. तर हे पहा, हा जो कमी जास्त आहे, आपण हा वरचा भाग जो आहे तो इथे टाकलेला आहे, 2.5 राहिलेलं आहे आपलं. तर या साईडने पूर्ण साईडने 2.5 आहे का हे चेक करूनच नंतर बाहीची आखून घ्यायचं आहे. तर कमी जास्त असेल तर व्यवस्थित करून घ्यायचं आहे या पद्धतीने, आणि हा भाग जो आहे तो असा आखून घ्यायचा आहे. तर हे पहा, अशा प्रकारे हे आखून घेतलेलं आहे. आता हे जे भाग आहे ते आपण नंतर ही कमी जास्त करून व्यवस्थित अशी बाहीचे हा भाग जो आहे तो व्यवस्थित करूनच कट करून घेणार आहे. तर अगोदर तर हे पहा, अशा प्रकारे हे पार्ट मी कट केलेले आहेत. आता आपण बाहीचा व्यवस्थित हा कपडा जो आहे तो कमी जास्त झालेला आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे, आणि त्यानंतर आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. तर अशा रीतीने आपण हा पूर्ण 4 जी ब्लाउज आहेत बाहीचे भाग जे आहेत ती कट करून घेणार आहे. हे पहा, आता हा आपण कट करून घ्यायचा आहे. तर अशा रीतीने ही बाही ही आपण कट केलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे क्रॉस पट्टी जी आहे ती अशा पद्धतीने ठेवायची आहेत आणि कट करून घ्यायचे आहेत. आणि याला खालच्या जी क्रॉस पट्ट्या आहेत ते आपण अस्तरच्या वापरणार आहेत, कारण इथे डबल क्रॉस पट्टी निघत नाही. त्यासाठी शक्यतो आपल्याला अस्तरच्या ब्लाउजचीच क्रॉस पट्टी वापरायची आहे खालच्या साईडने. तर हे पहा, अशा प्रकारे हे झालेलं आहे. आता या राहिलेल्या कपड्यात मी गळ्याच्या पट्ट्या किंवा कमरपट्टी ही सर्व काही पट्ट्या आहेत ती काढून घेणार आहे. तर हे नंतर मी कट करून घेणार आहे. तर आपण हा 2 ब्लाऊज जे आहे ते एका कस्टमरचे कट केलेले आहेत. आता आपण हे दुसरा ब्लाऊज जो आहे तोही कट करून घेणार आहेत. तर आता हे पाहू शकतात, हा आपण दुसरा घेतलेला आहे. तर याचीही आपण छातीचा चौथा भाग मोजून घेणार आहे. तर पाहू शकतात 9 आलेला आहे, म्हणजे हाही आपला 36 साईजचा आहे. याची उंचीही आपण चेक करून घेणार आहेत. तर हे पहा, अशा प्रकारे उंची किती आहे याची 13.5 उंची आहे. तर हा पॅटर्न तुम्ही मागा पाहिलाच आहे की आपण 14.5चा उंची घेतलेली आहे. तर हा परफेक्ट या ब्लाऊज साठी परफेक्ट उंचीला आहे. तर याच्यात आपल्याला कमी जास्त काहीच करायचं नाहीये, फक्त आपल्याला आहे असा आखून घ्यायचा आहे व्यवस्थित असा. हे पहा, याच्यात तुम्ही गोल चौकोनी कोणताही गळाचा आकार जो आहे तो काढून घेऊ शकता. हेच पाठीमागलचा पार्ट जो आहे तो ठेवलेला आहे. तसंच आपण पुढचा जो साइड पीस आहे तर या पद्धतीने साइड पीस ही व्यवस्थित असा आखून घेणार आहेत. हे पहा, अशा प्रकारे हा साइड पीस आपण आखून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला कटोरी जी आहे ती इथे ठेवून आहे तशी कटोरी आपल्याला आखून घ्यायची आहे. तर आता ही कटोरी जी आहे ती मी 3 पीस कटोरी करणार आहे. सिंगल कटोरी पासून आपण या कस्टमरच्या ब्लाऊजची 3 पीस कटोरी आहे. पाहू शकतात टक्स आहे. तर आपल्याला
आहे अशी न कट करता काय करायचं आहे, खालच्या साईडने कट म्हणजे आखून घेतलेला आहे. आता अर्धा इंच आपण वरती सरकवून घ्यायचा आहे, कारण आपल्याला मधला टक्स जो आहे तो टक्स घेण्यासाठी आपल्याला अर्धा इंच कपडा लागत असतो, तो आपण एक्स्ट्रा घेणार आहे आणि इकडच्या साईडने ही पूर्ण आखून घेणार आहेत. या पद्धतीने आपण 3 पीस कटोरीचा आखून घेतलेली आहे. त्यानंतर बाहीची लांबी चेक करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कस्टमरचे एका साईजचे ब्लाऊज जे असतील तर या पद्धतीने तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे. तर तयार बाही जी आहे ती 5 आहे आणि या ब्लाऊजची पॅटर्नची बाही किती आहे हे चेक करायचं आहे आपल्याला. तर हे पहा, तर अस्तरच्या ब्लाऊजची 5 बाही असेल तर 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर 6ची ही बाही पॅटर्न आहे. तर आपल्याला याला हात शिलाईसाठी लागणार आहे तो कपडा. तर इथे पाहू शकतात, हा आता इथे लाइनिंग दिसत आहेत. तर या लाइनिंग आपल्या अशा प्रकारे आहेत. तर ह्या लाइनिंग आपल्याला काय करायचे आहेत, ही कटोरी जी आहे ती आपण इथे टाकून घेऊ आणि इथे लाइनिंग जी आहे ती आपल्याला उभे घ्यायचे आहेत. कारण याची बाहीला जर ह्या पद्धतीने जर लाइनिंग घेतल्या तुम्ही तर खूप छान मध्ये असं दिसतं. तर त्यासाठी 1 इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहेत बाहीसाठी, कारण आपल्याला पुढे दुमडपेट इकडच्या साईडने काठ नसल्यामुळे आपल्याला शिलाईसाठी अर्धा इंच लागणार आहे. त्यानंतर बाही जॉईंट करण्यासाठी अर्धा आणि 1 इंच दुमडपट्टीसाठी. अशा पद्धतीने आपण हा 1 इंच पॅटर्न वाढून घेतलेला आहे आणि मोंड्याच्या साईडने आपल्याला आहे असा पॅटर्न आखून घ्यायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे आपण ही बाहीची आखून घेतलेलं आहे. आता ही कटोरी जी आहे ती आपण इथे आखून घेऊता. खालच्या साईडने अगोदर आखून घेऊ, त्यानंतर अर्धा इंच आपण वरती सरकवून घ्यायची आहे कटोरी आणि अशा पद्धतीने हे पहा, अशा पद्धतीने आपण कटोरी ही आखून घेतलेली आहे. आणि क्रॉस पट्टी जी आहे ती क्रॉस पट्टी आपल्याला इथे व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आहे. इथे तुमची क्रॉस पट्टी जी आहे ती डबल पण निघू शकते, कारण हा इथे कपडा जो आहे तो खूप सारा आहे इथे, त्याच्यामुळे आपण ही क्रॉस पट्टी जी आहे ती डबल काढून घेणार आहे. इथे तुम्हाला पट्ट्या निघू शकतात. त्यासाठी आता हे पूर्ण पॅटर्न जो आहे तो कट करून घेणार आहे. तर हे पहा, अशा प्रकारे हा पूर्ण मी ब्लाऊज जो आहे तो कट केलेला आहे. आता या राहिलेले जे कपडे आहेत त्याच्यामध्ये पट्ट्या ज्या आहेत मी काढून घेणार आहे. त्यानंतर आता अशा प्रकारे मी हा दोन्ही ब्लाऊज मी एकाच मापावरून 2 कस्टमरचे ब्लाऊज कट केलेले आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर ब्लाऊज पेपर पॅटर्न ऑर्डर, तर अशा प्रकारे हे दोन्ही कस्टमरचे ब्लाऊज मी एकाच मापावरून कट केलेले आहेत. तुम्ही पाहिलं असेल. तर या पद्धतीने ब्लाऊज पेपर पॅटर्न जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि ऑर्डर करू शकतात. तुमच्या घरपोच मिळणार आहे त्यासाठी. तर मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि काही ब्लाऊजबद्दलचे प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात. आणि काही ब्लाऊज पेपर पॅटर्न विषयी तुम्हाला काही बोलायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकतात. चला, भेटूत पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.